नमस्कार, मी अभिलाषा. स्वागत आहे तुमचं छापा काटा चॅनलवर. आज आपण एका अशा प्रकरणाबद्दल बोलणार आहोत ज्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. हरियाणा आणि पंजाब पोलिसांनी पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली काही लोकांना अटक केली आहे. यामध्ये सर्वात धक्कादायक नाव आहे ज्योती मल्होत्रा. हीच एक प्रसिद्ध यूट्यूबर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर जी ट्रॅव्हल विथ जो या चॅनलद्वारे लाखो लोकांपर्यंत पोहोचली होती. पण तिच्या या चमकदार दुनियेमागे एक गडद रहस्य लपलं होतं. चला जाणून घेऊया या प्रकरणाची संपूर्ण कहाणी. ज्योती मल्होत्रा ही हरियाणाच्या हिसार येथील रहिवासी आहे. तिने कुरुक्षेत्र विद्यापीठातून शिक्षण घेतलं आणि ट्रॅव्हल विथ जो या यूट्यूब चॅनलद्वारे ती एक सोशल मीडिया स्टार बनली. तिच्या चॅनलवर 3.77 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आणि इंस्टाग्रामवर 1.32 लाख फॉलोअर्स आहेत. ती वेगवेगळ्या देशांच्या प्रवासाचे व्हिडिओ बनवायची, ज्यात पाकिस्तानच्या प्रवासाचे व्हिडिओही समाविष्ट होते. पण 2023 मध्ये तिने पाकिस्तानचा व्हिसा मिळवला आणि तिथे ती गेली. तेव्हापासून तिच्या कृतींवर भारतीय गुप्तचर यंत्रणांचं लक्ष होतं. पोलिसांच्या मते ज्योती दिल्लीतील पाकिस्तान उच्चायोगातील अधिकारी अहसान उर रहीम उर्फ दानिश यांच्या संपर्कात होती. या दानिशला भारत सरकारने 13 मे 2025 रोजी पर्सन नॉन ग्रेटा घोषित करून देशातून हकलून दिलं होतं. ज्योतीने दानिशच्या सांगण्यावरून पाकिस्तानात अली अहवान नावाच्या व्यक्तीला भेटली, ज्याने तिची पाकिस्तानी गुप्तचर आणि सुरक्षा अधिकाऱ्यांशी ओळख करून दिली. यातून ती पाकिस्तानाच्या ISI गुप्तचर यंत्रणेशी जोडली गेली. हरियाणा पोलिसांनी ज्योतीला सरकारी गोपनीयता कायदा 1923च्या कलम 345 आणि भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNS कलम 152 अंतर्गत अटक केली. तिच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधून संशयास्पद डेटा सापडला, ज्यामध्ये भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवल्याचे पुरावे मिळाले. हिसारचे DSP कमलजीत यांनी सांगितलं की ज्योती सतत पाकिस्तानी हँडलर्सशी व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅटद्वारे संपर्कात होती. ज्योतीसह हरियाणा आणि पंजाबमधून एकूण 6 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये कैथलमधील मस्तगड गावातील 25 वर्षीय देवेंद्र सिंग यांचाही समावेश आहे. देवेंद्रने करतारपूर कॉरिडॉरद्वारे पाकिस्तानला भेट दिली होती, जिथे तो ISIच्या संपर्कात आला. त्याने भारतीय लष्कराच्या कॅन्टॉन्मेंट परिसरातील छायाचित्रे आणि ऑपरेशन सिंदूरशी संबंधित माहिती ISIला पाठवली. पंजाबच्या मालेरकोटला येथून गजाला आणि यामीन मोहम्मद यांनाही अटक करण्यात आली. पंजाबचे DGP गौरव यादव यांनी सांगितले की हे दोघे ऑनलाईन पैसे घेऊन गोपनीय माहिती शेअर करत होते. ज्योतीचे वडील हरीश कुमार यांनी सांगितलं की 15 मे रोजी सकाळी पोलिसांनी त्यांच्या घरी झडती घेऊन ज्योतीला ताब्यात घेतलं. त्यांनी एक लॅपटॉप आणि 3 मोबाईल जप्त केले. हरीश यांचा दावा आहे की ज्योती फक्त एकदाच सरकारच्या परवानगीने पाकिस्तानला गेली होती, पण पोलिसांचा दावा आहे की तिने 2दा पाकिस्तानचा दौरा केला आणि तिथे ISIच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. हे प्रकरण फक्त ज्योतीपुरतं मर्यादित नाही, यामागे एक मोठं जासूसी नेटवर्क कार्यरत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. सोशल मीडियाचा वापर करून ISI भारताविरोधी प्रचार आणि गुप्तचर कारवायांसाठी प्रभावशाली व्यक्तींना टार्गेट करत आहे. ज्योतीचा सोशल मीडिया व्हिडिओमध्ये तिने पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न केला, ज्यामागे ISIचा हात असल्याचा संशय आहे. मित्रांनो, ज्योती मल्होत्राचं हे प्रकरण आपल्याला सोशल मीडियाच्या गडद बाजूची झलक दाखवतं. एका बाजूला ती लाखो लोकांना प्रेरणा देत होती, तर दुसरीकडे ती देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करत होती. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे आणि यामागील इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.